प्रॉफिट आणि लॉसचा नेक्स्ट पार्ट आपण बघत आहोत. नेक्स्ट पार्ट आपला डिस्काउंट आहे. डिस्काउंट बघा, समजा मी एखाद्या शॉपवर गेलो आणि शॉपकीपरने मला एखाद्या आर्टिकलची वस्तूची किंमत सांगितली 1000 रुपये. पण मी त्याला म्हटलं की मला 1000 रुपये थोडं जास्त होते, कमी, याच्यावर मला काही डिस्काउंट द्या, कमी करा. आपण नॉर्मली दुकानात जाऊ द्या म्हणतो, तर ठीक आहे, मी या तुम्हाला 10% डिस्काउंट देतो. 1000 चे 10% म्हणजे 100 रुपीज. म्हणजे त्या आर्टिकलची जी त्यांना किंमत ठेवली होती 1000 रुपये, ती झाली मार्क प्राइस. म्हणजे दुकानदाराने सिम्पली आपल्याला जे सांगितलेली आहे किंमत, त्याला आपण मार्क प्राइस म्हणतो. आणि डिस्काउंट हे नेहमी मार्क प्राइसवर दिले जाते. तर त्याने 10% डिस्काउंट दिलं, तर ती मला कितीला मिळाली? मला मिळाली ती 900ला, 10% डिस्काउंटला. आणि त्याने विकली कितीला? 900ला विकली. म्हणजे मार्क प्राइस ठेवली त्याने 1000 रुपये, म्हणजे तो ऍग्री झाला 10% डिस्काउंटवर, आणि त्याने दिली आपल्याला, विकली आपल्याला त्याला 900 रुपयाला. जे त्याच्या खिशातून पैसे, जे आपल्या खिशातून पैसे जातात त्याला कॉस्ट प्राइस म्हणतो, आणि जे आपल्याला मिळतात ते आपण ते सेलिंग प्राइस म्हणतो. आता हे एवढे पैसे त्याला मिळाले म्हणजे सेलिंग प्राइस. म्हणजे मार्क प्राइस मायनस डिस्काउंट डिटेल 10% येतं, इज इक्वल टू सेलिंग प्राइस. मार्क प्राइस मायनस डिस्काउंट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. म्हणजे मार्क प्राइस इज इक्वल टू सेलिंग प्राइस प्लस डिस्काउंट. किंवा आपण असे म्हणू शकतो, डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. आता आपण 1000 रुपयाचे समजा एखाद्या आर्टिकल त्याला डिस्काउंट म्हटलं, तर मार्क प्राइसवर, डिस्काउंट हे नेहमी मार्क प्राइसवरच दिले जाते. डिस्काउंट दिल्यानंतर जी किंमत राहते त्याला सेलिंग प्राइस म्हणतात. डिस्काउंट म्हणजे काय, तर समजा 100 रुपयाची वस्तू आहे आणि त्यानं आपल्याला म्हटलं की मी तुम्हाला 20% डिस्काउंट देतो, म्हणजे याच्यातून 20% याचे कमी करतो. 100चे 20% म्हणजे 20, आणि 80ला विकतो तुम्हाला. म्हणजे मार्क प्राइस मायनस डिस्काउंट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. जर आपण याचे क्वेश्चन बघू. पहिला ऑप्शन, 3 सक्सेसिव्ह डिस्काउंट of 20% on the mark price of commodity are together equivalent to a single discount of 3 सक्सेसिव्ह डिस्काउंट. म्हणजे 3 डिस्काउंट दिले एका वेळेस. समजा बघा, 100 रुपयाची वस्तू आहे, पहिलं डिस्काउंट दिलं म्हणजे 100 मायनस 20, पहिली झाली सेलिंग प्राइस. आता याच्यावर प्लस 20% डिस्काउंट जे येईल, याच्यावर प्लस 20% डिस्काउंट, म्हणजे हे फर्स्ट, हे सेकंड डिस्काउंट, आणि हे थर्ड डिस्काउंट. 3 वेळा डिस्काउंट दिले. तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे बघा. आपण काय शिकलो, मार्क प्राइस मायनस डिस्काउंट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. आता आपण कन्सिडर करू की मार्क प्राइस आपला 100 रुपये आहे आणि डिस्काउंट दिलेला आहे, फर्स्ट डिस्काउंट दिला आहे 20%. म्हणजे 100च्या 20% डिस्काउंट दिला आहे, म्हणजे सेलिंग प्राइस किती आपली 80 कितीच्या 80%, 100वर 80. परत एक डिस्काउंट दिलं 80, सेलिंग प्राइस नाही, आणखी परत एक डिस्काउंट दिलं 80. म्हणजे 3 वेळा 3 सक्सेसिव्ह डिस्काउंट ऑफ 20% ऑन द मार्क प्राइस कम्युनिटी टुगेदर. म्हणजे 3 वेळा त्यांना आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे. पहिले 100 होतं, हे पहिलं डिस्काउंट दिलं तेव्हा सेलिंग प्राइस आली 80. आता याच्या परत याच्यावर 20% डिस्काउंट, म्हणजे हे दिलं सेकंड डिस्काउंट, आणि थर्ड, या सर्व याच्यावर परत 20% डिस्काउंट, म्हणजे थर्ड. आता बघा, सिम्पली कॅल्क्युलेशन पार्ट आहे. 100 कॅन्सल, 1 2 0 कॅन्सल, 2 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल. तर सेलिंग प्राइस किती, 64 into 8 upon 10. The answer is सेलिंग प्राइस इज 52.2. आपली मार्क प्राइस किती होती 100 मायनस सेलिंग प्राइस 52.2, 48.8. डिस्काउंट, सिंगल डिस्काउंट किती होईल, मग सिंगल डिस्काउंट होईल 48.8. आन्सर ऑप्शन 1. परत एकदा बघू आपण. 3 सक्सेसिव्ह डिस्काउंट ऑफ 20%. 20% म्हणजे बघा, 100चं
₹100 वस्तू आहे, त्याच्यावर पहिले 20% डिस्काउंट दिलं, म्हणजे 20% कमी केलं, म्हणजे 20 कमी केलं, 20 कमी केलं तर 80 राहील. परत असं हे केलं तर अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण काय करू की ₹100 वस्तू होती, त्याच्यावर 20% डिस्काउंट दिलं, म्हणजे कितीला विकली? 80ला विकली. आता याच्यावर ही जी किंमत 80 आली सेलिंग प्राइस, याच्यावर परत 20% डिस्काउंट म्हणजे 80ला विकलं, 80%. आता हे जे आपल्याला आलेलं आहे सेलिंग प्राइस, याच्यावर परत 20% डिस्काउंट दिलं म्हणजे परत 80ला विकलं, म्हणजे ही जी आलेली आहे आपली 52.2 ही आलेली सेलिंग प्राइस. आणि मार्क प्राइस मायनस डिस्काउंट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. आपली सेलिंग प्राइस किती आहे? 52.2 आणि मार्क प्राइस किती आहे? 100. 52.2 मायनस डिस्काउंट किती आलं आपलं? सेलिंग प्राइस किती आली? 52.2. टोटल डिस्काउंट किती आहे आपल्याला काय विचारलं आहे? ते सिंगल डिस्काउंट किती आहे? तर मार्क प्राइस मायनस डिस्काउंट इज इक्वल टू सेलिंग प्राइस, म्हणजे डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. मार्क प्राइस 100, सेलिंग प्राइस आपल्याला 52.2. आन्सर ऑप्शन ए 48.8. सेकंड क्वेश्चन बघा. रमेश sold an article for rupees 15,000. Had you offered a discount of 10% on the selling price, would have earned a profit of 8%. What is the cost price? समजा 100ची वस्तू आहे, तर त्याने 10% डिस्काउंट दिलं, 10% डिस्काउंट दिलं म्हणजे 90. सेलिंग प्राइसवर 10%, हे तर त्याला 108 रुपये प्रॉफिट झाला असता. तर आधी त्यानं कितीला हे केलं? आधी त्यानं 15,000ला वस्तू विकली. आधी रमेशने 15,000ला वस्तू विकली. जर त्याने ती जर ऑफर सेलिंग प्राइसवर जर 10% डिस्काउंट दिलं असतं, आता 15,000ला विकली, 15,000वर 10%, 15,000ला 10% म्हणजे 1500. 15,000 मायनस 1500, 0 म्हणजे 13,500ला जर त्यानं विकली असती, 10% डिस्काउंट जर त्यानं सेलिंग प्राइसवर दिलं असतं, तर त्याला 8% प्रॉफिट झाला असता. म्हणजे 100चे 108 झाले असते जर त्यानं 13,500ला विकले असते. आपल्याला काय विचारलं आहे? व्हॉट इज द कॉस्ट प्राइस? 100चे 108 झाले असते जर 13,500ला विकले असते, तर कितीला विकत घेतलं असेल त्यानं, असं आपल्याला विचारलेलं आहे. सिम्पली कॅल्क्युलेट दिस. 13,500 गुणिले 100 डिवायडेड बाय 108. हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. याला आपण 9 न भाग देते. 9 12, 9 1 9, 9 5 45, 12 1 12, 125 वर 2 0, 12,500. कॉस्ट प्राइस काही 12,000. आन्सर ऑप्शन बी. 15,000ची वस्तू आहे, जर 10% डिस्काउंट दिलं असतं 13,500ची सेलिंग प्राइस झाली असती. सेलिंग प्राइसला आपण सेलिंग प्राइसवर जर विकलं असतं 108 रुपये, म्हणजे 8% प्रॉफिट झाला असता. तर आपल्याला विचारलं तर कॉस्ट प्राइस देते. कॅल्क्युलेट आफ्टर कॅल्क्युलेशन दिस आपल्याला आन्सर मिळेल. नेक्स्ट बघा. A trader mark the price of a product in such a way that it is 20% more than the cost price. If he allows 10% discount on the mark price to the customer, then his gain is. खूप सोपा प्रश्न आहे. एका दुकानदाराने त्याची जी किंमत अशी ठेवली ती कॉस्ट प्राइस पेक्षा 20% मोर, ही झाली मार्क प्राइस. समजा कॉस्ट प्राइस 100 आहे, 20% मोर म्हणजे 100वर 20% मोर म्हणजे 120. आणि इफ यू अलाउ 10% डिस्काउंट ऑन द मार्क प्राइस, आणि मार्क प्राइस डिस्काउंट हे नेहमी 10% डिस्काउंट हे नेहमी मार्क प्राइसवर असते. याच्यावर जर त्याने 10% दिलं, 120च्या 10% 12, म्हणजे 120ची वस्तू आहे, यावर डिस्काउंट दिलं, 10% डिस्काउंट दिलं, म्हणजे कितीला विकते तो? 108ला विकते. तर आपल्याला विचारलंय की त्याचा प्रॉफिट किती झाला, गेन किती झाला. सिम्पली आहे, 100ची वस्तू होती, विकली कितीला? 108ला. 100ची वस्तू 108ला विकली म्हणजे किती? 8% प्रॉफिट. नेक्स्ट क्वेश्चन. शॉपकीपर mark a product 20% above the cost price and sold the product for rupees
3,888 by giving two successive discount of 10% each. Find the cost price of the product and the loss percentage of the shopkeeper. परत याने कॉस्ट प्राइसच्या 20% अबोव ठेवली, म्हणजे ही कॉस्ट प्राइस आहे, 20% अबोव मार्क प्राइस म्हणजे 120 ला ठेवले. आणि तो प्रोडक्ट आहे ना, टू सक्सेसिव्ह डिस्काउंट ऑफ 10%. डिस्काउंट इज ऑलवेज गिवन ऑन मार्क प्राइस. डिस्काउंट हे नेहमी मार्क प्राइसवर दिले जाते, म्हणजे 120 त्याची मार्क प्राइस आहे. 2 वेळा त्यांना 10% डिस्काउंट दिला, म्हणजे विकलं कितीला? 10% डिस्काउंट म्हणजे 90 ला विकलं. एक वेळा परत याच्यावर परत 10 वेळा हे दिलं, त्याच्यावर 10% डिस्काउंट दिलं. 2 वेळा त्याने डिस्काउंट दिलं. आणि आपल्याला विचारलं की त्या लॉस पर्सेंटेज किती झाला, म्हणजे 120 मार्क प्राइस होती, 2 वेळा त्यांना 10% डिस्काउंट दिलं. कॅल्क्युलेट करायचं. 0 0 कॅन्सल, हा 0 0 कॅन्सल, इथं पण 0 कॅन्सल. 2 25 बेसक 81 into 6 upon कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. इथे बघा 6 another article 97.2. आपल्याला काय विचारलं की लॉस पर्सेंटेज किती झाला. पर्सेंटेज लॉस म्हणजे 100 ची वस्तू होती आणि 97.2 ला विकली. लॉस 100 मायनस 97.2, 2.8% लॉस आहे. आपल्या आन्सर ऑप्शन मध्ये 2.8 आहे, पण आपल्याला परत हे पण विचारलेलं आहे लॉस पर्सेंटेज आणि कॉस्ट प्राइस ऑफ द प्रोडक्ट. आता 100 ची वस्तू आहे, 97.2 ला विकली. जर 3,888 ला विकली असेल तर कितीला विकली? क्रॉस मल्टिप्लिकेशन 3,888 गुणिले 100 अपॉन 97.2. हा पॉईंट 2 काढायसाठी वर पॉईंट 0 लिहून दिला आणि कॅल्क्युलेट केलं तर कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. दोघांनाही 4 भाग जाते, 4 दुनी 8, 16, 4 नाम 36, 4 7 28, 4 into 1000, 4,000 म्हणजे आपली कॉस्ट प्राइस किती आली 4,000 आणि लॉस पर्सेंटेज किती 2.8%. बघा रिपीट बघा एकदा क्वेश्चन. A shopkeeper mark a product 20% above the cost price. कॉस्ट प्राइस काय आहे 100 आणि मार्क प्राइस आपली किती राहील मग 20% अबव म्हणजे 120. आणि तो हे 120 वर 10% 2 वेळा डिस्काउंट देतो. 120 वर 10% 2 वेळा डिस्काउंट म्हणजे सेलिंग प्राइस 90. आणि याचं आपलं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 97.2, सेलिंग प्राइस 97.2 येते. म्हणजे डिस्काउंट किती दिलं त्यानं, टोटल डिस्काउंट त्यानं 2 वेळा 10%, म्हणजे त्याला लॉस किती झाला 2.8%. 100 ची वस्तू 97.2 ला विकली म्हणजे 2.8% लॉस झाला. आपल्याला सेलिंग प्राइस दिलेली आहे, त्याच्यावर आपण कॉस्ट प्राइस काढलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Vanita bought a watch with 25% discount on a selling price. If watch cost her 780 rupees, what is the original selling price of the watch? बघा 100 ची वस्तू आहे, 25% डिस्काउंट म्हणजे 75 ला मिळाली सेलिंग प्राइस. इफ द वॉच कॉस्ट म्हणजे तिला ती मिळाली असेल 780 रुपये, द ओरिजिनल सेलिंग प्राइस ऑफ द सेलिंग प्राइस प्लेन 100 ची वस्तू 75 ला मिळाली, जर 780 ला मिळाली असेल तर ती सेलिंग प्राइस किती असेल 100 ची वस्तू 75 ला मिळाली
क्रॉस मल्टिप्लिकेशन 780 इंटू 100 अपॉन 25 त्रिक 25 चोक 3 318 0 आंसर ऑप्शन सी. तो इजी क्वेश्चन होता हा. नेक्स्ट बघा. आदित्य, a trader sells an item to retailer at 20% discount but charges 10% on the discounted price for delivery and packaging. The retailer sell it for rupees 2040 more, thereby earning a profit of 25%. What price had the trader marked the item? समजा त्यानं कन्सिडर करू की मार्क प्राइस ठेवली 100 रुपये ट्रेडर आणि त्याच्यावर दिलं त्यानं 20% डिस्काउंट, म्हणजे याचे 20% डिस्काउंट म्हणजे 80% त्यामध्ये डिस्काउंट. पण त्याने चार्जेस लावले 10%, म्हणजे याच्यावर 10% लावले, याच्यावर 10% चार्जेस लावले. 88ला त्यानं ते रिटेलरला विकले. 100 रुपये आधी किंमत होती, 10% 20% डिस्काउंट दिला म्हणजे 80 झाले. 80वर तो म्हणते की हे रिपेअरिंग आणि पॅकेजिंगचे चार्जेस, डिलिव्हरीचे आणि पॅकेजिंगचे चार्जेस लावून 10%, म्हणजे 80वर 10% लावले 8 रुपये. 80 प्लस 8 88. म्हणजे 100ची मार्क प्राइस ठेवली, त्यानं 88ला विकलं. आणि हा रिटेलरकडे, आता ही झाली रिटेलरची सीपी, म्हणजे एवढ्या रुपयात घेतलं. पण रिटेलर काय करते, कस्टमरला विकते कितीला, 25% प्रॉफिटनं, आणि त्याला किती जास्त मिळतात मोर. आता याचे 25% म्हणजे 88चे 25%, 88चे 25% 22, म्हणजे तो 88ला घेते, 110ला विकते. रिटेलर 88ला घेते, 110ला विकते. आपल्याला काय दिलेलं आहे, सेल फॉर 2046 मोर, म्हणजे जास्त 2046 रुपये जास्त भेटतात त्याला. 88ला घेतले, 110ला विकले, तर किती मोर झाले त्यामध्ये, 110 मायनस 88 22, म्हणजे 88ला घेतले तर 88ला जर त्याने वस्तू घेतली असेल तर त्याला 22 रुपये जास्त भेटवाले. म्हणजे आपण काय करू, 88ला घेतली तर 22 मोर, तर 2046 मोर तर कितीला घेतली असेल. सो 88 इंटू 2046 अपॉन 22, 22 1 22, 22 चौक 88, 4 सक 24, म्हणजे त्यांना 8184ला घेतली, झाली कॉस्ट प्राइस. रिटेलरनं 8184ला विकत घेतली. आता काय विचारलं, त्याच्यामध्ये त्याला 25% प्रॉफिट झाला. हे त्याने विकत घेतली याच्यामध्ये आणि त्याला 25% प्रॉफिट झाला. तर आपल्याला विचारलं की त्यांना मार्क प्राइस किती असेल. बघा, शंभरची वस्तू होती, रिटेलरने 88ला घेतली. 100ची वस्तू होती, रिटेलरने किती घेतली, 88ला. ऍक्च्युअल मध्ये किती मध्ये घेतली, 814. तर किती मार्क, हे मार्क प्राइस आपल्याला हेच विचारलेलं आहे. सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन 8184 इंटू 100 अपॉन 88. तर बघा, दोघांनी 4 भाग घेतले, 22 चूक 20 चूक 84 424. परत दिलं तर 11 1 11 11 9 9 3 11 3 9300. आणि आपल्याला हेच विचारलेलं आहे, कॉस्ट प्राइस मार्क प्राइस विचारली. 100 म्हणजे काय आपण कन्सिडर केलं तर मार्क प्राइस. बघा, परत बघा हा क्वेश्चन. आदित्य एक ट्रेडर आहे, तो एक आयटम विकतो, ज्याची जो रिटेलर आहे तो त्याला 20% डिस्काउंट देतो. 100ची वस्तू आहे, 20% डिस्काउंट देतो 80 रुपयाला. पण तो चार्जेस लावतो 10%. 10% चार्जेस लावतो कशासाठी, डिलिव्हरी आणि पॅकेजिंगसाठी.
80 वर 10% म्हणजे 88. ही झाली आता कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस कोणाची झाली? ही रिटेलरची. रिटेलर परत समोर कस्टमरला विकतो किती ना 25% प्रॉफिट. म्हणजे 88 चे 25% प्रॉफिट. 88 चे 25 म्हणजे 22. म्हणजे त्याला 122, त्याला जास्त किती मिळतात? 22. आणि तो याच्यामध्ये आपल्याला दिलं की एवढा प्रॉफिट न विकतो, 25% प्रॉफिट न विकतो, म्हणजे 2046 जास्त घेतो. मग 88 22 2046 ची किती? आपली कॉस्ट प्राइस आली 8184. आणि आपल्याला विचारलं होतं मार्क प्राइस किती. जर 100 आपली मार्क प्राइस आहे, 88 कॉस्ट प्राइस आहे, 100 मार्क प्राइस आहे, 88 कॉस्ट प्राइस. तर मग कॉस्ट प्राइस 8184 असताना मार्क प्राइस किती? आणि कॅल्क्युलेशन करून आपला आन्सर 9300. बघा नेक्स्ट क्वेश्चन. लिस्ट price of an article at supermarket is 2000. It is being sold at successive discount of 20%, 10%. म्हणजे सेलिंग प्राइस विचारलेली आहे. आपण काय करतो? सेलिंग प्राइस म्हणजे काय? 100 ची वस्तू आहे, तर त्याला डिस्काउंट दिला आपण 20%. तर 20% डिस्काउंट म्हणजे काय? 100 मायनस 20 म्हणजे 80 ला विकली. हे झाली त्याची सेलिंग प्राइस, हे झालं डिस्काउंट, आणि हे झालं मार्क प्राइस. आता इथं काय दिलेलं आहे की लिस्ट प्राइस, लेबल प्राइस, प्रिंटेड प्राइस, हे एकच गोष्ट आहे. याला काय म्हणतो आपण? मार्क प्राइस. मार्क प्राइस दिलेली आहे 2000. याच्यावर 2 वेळा सक्सेसिव्ह डिस्काउंट दिला. सक्सेसिव्ह डिस्काउंट म्हणजे एकावर एक डिस्काउंट, डिस्काउंटवर डिस्काउंट. पहिल्यांदा त्याला 20% म्हणजे 2000 ची वस्तू 80 ला विकली. परत दिलं 10% म्हणजे 90 ला विकली. आपली विचारली की सेलिंग प्राइस किती आहे? बस हे कॅल्क्युलेशन केले की आपली सेलिंग प्राइस येते. 2 झिरो कॅन्सल, इथं 2 झिरो कॅन्सल, हा 1 झिरो आणि हा 1 झिरो, हे 2 झिरो कॅन्सल. 72 into 2, हा 1 झिरो, 144. आन्सर ऑप्शन. बघा परत बघा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, मार्क प्राइस मायनस डिस्काउंट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. आता 2000 ची वस्तू आहे, आपल्याला सेलिंग प्राइस याची काढायची आहे, 2000 मार्क प्राइस आहे. तर डिस्काउंट मायनस केल्यावर किती येईल? समजा 20% डिस्काउंट यायला, 20% डिस्काउंट म्हणजे 80% ना, 20% मायनस केलं, बाकी काय उरलं? 80% ऑफ 2000, हे झाली सेलिंग प्राइस. पण परत याच्यावर दिलेलं आहे आपल्याला 10% डिस्काउंट, तर परत 90% ऑफ दिस, हे आपली नेट सेलिंग प्राइस झालेली आहे. सेलिंग प्राइस किती आहे? 1440 रुपये. थँक्यू.